अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते। हे बघा, आपला आजचा विषय काय आहे? आपण देवपूजा करतो तेव्हा आपल्याला आळस जमाई का येते, किंवा आपण स्वामी सेवा करतो तेव्हा आपल्याला आळस जमाई का येते? हे बघा मित्रांनो, आपला आजचा विषय आहे। त्याआधी आपण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल, आणि व्हिडिओला एक लाईक करा। तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप खूप आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो, एक लाईक करा। चला तर वळूया आपल्या विषयाकडे। हे बघा, आपण स्वामी सेवा करत असतो तेव्हा आपल्याला आळस जमाई का येते? आपल्याला आळस का येते? आपल्याला जमाई का येते? बघा, आपण समजा एखादं स्वामी सेवा करायला बसतोय, आपल्याला खूप कंटाळा येतोय। बघा मित्रांनो, आपल्याला वाटत नाहीये उठावे। आपण देवपूजा करत असतो किंवा आपण स्वामी सेवेला बसलोय तेव्हा आपल्याला काय होतंय, असं करता करताच आपल्याला आळस येतो, जमाई येते, खूप कंटाळा येतो। असं वाटत नाही की देवपूजा करावी की स्वामी सेवा करावी। असं का होतं मित्रांनो? हे बघा, त्यासाठी आपण तुम्हाला एक छोटासा उपाय पण सांगणार आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे पण देणार आहे मित्रांनो। हे बघा, आणि आपल्याला स्वामी सेवा करताना आपल्याला आळस का येत? हे बघा मित्रांनो, खूप खूप त्रास होतो आपल्याला असं वाटतं एका जागीत बसून राहावे, उठावे नाही, झोपून राहावे, आणि काही काम करूशी आपल्याला वाटत नाही। असं का होतं मित्रांनो? हे बघा, आपल्याला वाटतं की आपण स्वामी सेवा करावी, आपण देवपूजा करावी, आपण स्वामी सेवा करावी। आपल्याला असं वरून वाटतं की देवपूजा करून आतून आपल्याला वाटत नाही आपण देवपूजा करावी, काय आपण स्वामी सेवा करावी। आपल्याला असं का होतं? हे बघा, आपण देवपूजा करताना आळस आपल्याला काय येतो? अशा वाईट शक्ती आहे। आपण स्वामी सेवा करताना अशा खूप खूप वाईट शक्ती आहे। हे बघा, आपण स्वामी सेवेला बसलो, आपण नामस्मरण करायला बसलो, नामस्मरण करता करता आपल्याला आळस येते, आपल्याला जमाई येते। आपण पारायणाला बसलो की आपल्याला आळस येते, आपल्याला जमाई येते। हे बघा, असं का होतं? असं वाईट शक्ती आहे। बघा मित्रांनो, वाईट शक्ती आहे आपल्या ब्रह्मांडामध्ये, खूप खूप वाईट शक्ती आहे। ते आपल्याला स्वामी सेवा करून देत नाही, आपल्याला चांगल्या मार्गाला, ह्या वाईट शक्ती आपल्याला चांगल्या मार्गाला लागू देत नाही। असं का होतं आपल्यासोबत? हे बघा, ह्या वाईट शक्ती ज्या आहे, चांगल्या शक्ती आणि वाईट शक्ती आहे, ह्या वाईट शक्ती ज्या असतात काय करत असतात, आपल्याला मागे ओढत असतात। ते आपल्याला ह्या स्वामी सेवेमध्ये जाऊ देत नाही। त्यांना वाटत नाही की आपण स्वामी सेवा करावी। आपण ह्या वाईट सवयी, ह्या वाईट शक्ती आहे, त्यांना आपण सोडून त्यांना वाटत नाही का आपण स्वामी सेवामध्ये आपण त्यांना सोडावे असे वाटत नाही। त्यामुळे आपण काय करावे? हे बघा, आपल्याला खूप खूप त्रास होतोय। आपण एखाद्या स्वामीचं पारायण आहे, आपले सारा अमृताचे पारायण, आपण पारायण करायला बसलो की आपल्याला आळस येते, आपल्याला सतत कंटाळा येतो। तर आपण काय करायचं? आपण त्या वाईट शक्ती आहे ते आपल्याला मागे ओढत असतात, आपल्याला कमजोर करत असतात। हे बघा, स्वामी सेवा करण्यासाठी आपल्याला कमजोर करत असतात। त्यामुळे आपण काय करायचं आहे? फक्त आणि फक्त आपण पारायणाला बसलो, एखादी देवपूजा आहे किंवा कोणतंही पारायण आहे, आपण त्याला बसलो की आपल्याला त्या मागे ओढत असतात। त्यासाठी आपण काय करायचं आहे? जवळ एक छोटासा उपाय पण करायचा आहे। आपण सारखी देवपूजा सारखी आपण स्वामी सेवा सोडायची नाहीये, आपण चालूच ठेवायची। कितीक आळस येऊ द्या, कितीक जमाई येऊ द्या, कितीक कंटाळा येऊ द्या, तर आपण स्वामी सेवा सोडायची नाही। आपण स्वामी सेवा ही आहे, आपल्या आयुष्याचं कल्याण होणार आहे, आपल्या आयुष्याचं कल्याण होणार आहे। त्यासाठी आपल्याला कितीकही कंटाळा येऊ द्या, कितीकही आळस येऊ द्या, तर आपण स्वामी सेवेतून उठायचं नाहीये। कारण की हे बघा, आपल्याला फक्त आणि फक्त स्वामी सेवा करायची आहे ना, तर या वाईट शक्ती ज्या आहे, या वाईट शक्ती आहे ना, त्या आपल्याला कमजोर करत असतात, मधून आपल्याला कमजोर करत असतात की यांनी ही सेवा करू नये, यांनी म्हणजे आध्यात्मिकामध्ये जाऊ नये। आणि त्या वाईट शक्ती असतात ते आपल्याला कमजोर करत असतात। त्या वाईट शक्तींना आपल्याला घालवायचं आहे, त्यांना आपल्याला उत्तर द्यायचं आहे। बघा मित्रांनो, की
तू कितीकही प्रयत्न केलं तरी तुझं ऐकणार नाही आहे, मी माझी स्वामी सेवा सोडणार नाही आहे. आणि आपण स्वामी सेवेला आपण एकदा लागलो की हळूहळू आपले प्रश्न सुटतील. आपली कोणतीही इच्छा असेल ती हळूहळू आपले प्रश्न सुटतील, हळूहळू आपल्याला मार्ग मिळेल, हळूहळू आपल्याकडे धनसंपत्ती येऊ लागेल, आपल्याकडे हळूहळू आपल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळेल. मित्रांनो, हे बघा, आपण नामस्मरण करत राहिलोय ना, नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, हे सतत आपलं नामस्मरण चालूच ठेवा. आणि हे बघा, आपली कठीणातली कठीण इच्छा असू द्या ती सुद्धा पूर्ण करणार आहे स्वामी. आणि हे बघा, आपण कुठेही बसून नामस्मरण करू शकतो, कुठेही बसून. आणि एक तुम्हाला बोलणार आहे बघा, स्वामी चरित्र सारामृत. आपण हे रोजचे नित्यसेवा जर करत असेल तर सोडू नका मित्रांनो. ही स्वामी सेवा तर ही अशी आहे, खूप खूप धन संपत्ती देणारी, मनातील इच्छा पूर्ण करणारी स्वामी सेवा आहे. आपण सारखी करत राहायची आहे. आपण ह्या ज्या आहेत वाईट शक्ती ज्या आहेत, ह्या वाईट शक्ती आपल्याला कमजोर करत असतात. त्यामुळे आपण त्याकडे लक्ष द्यायचं नाही. आणि आपल्याला खूपच त्रास होतो आहे, खूपच जमाही येते, खूप आळस येतो आहे, खूप कंटाळा येतो आहे, या अशा ठिकाणी आपण काय करायचं आहे, एक छोटासा उपायसुद्धा करायचा आहे बघा मित्रांनो. खूप खूप प्रभावी उपाय आहे. आपण हा उपाय करायचा म्हणजे करायचाच आहे. हे बघा, आपण समजा पारायणाला बसलो आहे, स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करतोय, आपण बसलोय, तर आपल्याला काय करायचं आहे, फक्त आणि फक्त एक छोटंसं गाईचं गोमित्र जे आहे बघा मित्रांनो, ते घेऊन बसायचं आहे. आणि फक्त काय करायचं आहे, थोडंसं आपल्या अंगावरती शिंपडायचं आहे किंवा आपल्या डोळ्याला लावायचं आहे. आणि थोडं थोडं असं पूर्ण चेहऱ्याला थोडं थोडं हात फिरवायचा आहे, थेंब थेंब असं पूर्ण अंगावरती आपल्याला शिंपडायचं आहे. बघा, हे करून बघा, तुम्हाला एकदम फ्रेश वाटेल. वाईट शक्ती ज्या आहेत त्या पळून जातील, त्या आपल्यापासून दूर होतील. आपल्याला स्वामी सेवेमध्ये आपल्याला बाधा आणणार नाही, आपल्याला अडचण आणणार नाही मित्रांनो. त्यामुळे आपण हे पारायण जे आहे मित्रांनो, स्वामी चरित्र पारायण, स्वामी चरित्र पारायण आपण समजा बसलेलो आहे, आपल्याला खूप कंटाळा येतो आहे, फक्त आपल्याला हे छोटंसं उपाय करायचं आहे. गोमित्र सर्व पूर्ण अंगाला शिंपडायचं आहे, थोडंसं डोळ्याला लावायचं आहे. बघा, ह्या वाईट शक्ती आपलं काहीही बिघडू शकणार नाही, आपोआप पळून जातील. बघा मित्रांनो, एक दिवस आपल्याला अडथळा आणेल, 2 दिवस आणतील, 3 दिवस आणतील, 4थ्या दिवशी आपण हा उपाय करा. हा उपाय अतिशय प्रभावी आहे. आणि ह्या उपायाने तुम्हाला 1 दिवस आळस येईल, 2 दिवस आळस येईल, 3ऱ्या दिवशी आळस येणारच नाही. फक्त आपण स्वामी सेवा सोडू नका मित्रांनो. हे बघा, खूप लोकांचे आयुष्य सुखी झालेले आहे, खूप चांगले अनुभव आलेले आहे. आपण स्वामी सेवेमध्ये जा, आपण स्वामी सेवा करा. त्यामुळे आपल्याला आळस आले, आपल्याला जमाई आली, तर आपण फक्त गोमित्र संपूर्ण अंगावरती शिंपडायचं आहे आणि डोळ्यावरती लावायचं आहे. बघा, आपले संपूर्ण आळससुद्धा निघून जाईल, संपूर्ण आळस निघून जाईल, आपल्याला जमाही येणार नाही, आळस निघून जाईल. आणि आपले दिवसेंदिवस आपले चांगले दिवस येतील, आपले आयुष्य सुधारतील. आपल्याकडे धनसंपत्ती पैशाची कमी असेल तर तेही सुद्धा हळूहळू संपूर्ण होईल. पण आपल्याला ही सेवा सोडायची नाही आहे. आपण कोणतीही सेवा करत असो तर आपल्याला सेवा सोडायची नाही, सेवा आपल्याला चालूच ठेवायची आहे. या वाईट शक्ती आहे त्यांना उत्तर द्यायचं आहे आपल्याला. ह्या वाईट शक्ती आपल्याला कमजोर करत असतात, मधून कमजोर करत असतात, पण त्यांना आपल्याला उत्तर द्यायचं आहे. त्यांना ठामपणे आपल्याला मजबूत होऊन, आपल्याला कमजोर न होताना मजबूत होऊन त्यांना आपल्याला उत्तर द्यायचं आहे की मी करणार म्हणजे करणारच आहे. माझं आयुष्य मला सुधारायचं आहे, माझं आयुष्यामध्ये मला खूप काही करायचं आहे. त्यामुळे आपण सारखी स्वामी सेवा करायची. एखादं पारायण करायचं आहे, समजा कुठलंही पारायणाला बसलेलो आहे, आपण एखादी देवपूजाला बसलेला, आळस आली, जमाई आली, तेव्हा फक्त आपण गोमित्र अंगावरती शिंपडा किंवा डोळ्याला लावा. बघा ताई आणि दादांनो, हे गोमित्र केल्याचे खूप चमत्कारिक फायदे आहे. गोमित्र समजा आपण अंगावरती लावले, डोळ्यांना लावले, तर आपला आळससुद्धा निघून जाईल, आपल्याला कंटाळासुद्धा येणार नाही, आपल्याला असं
कुठल्याही गोष्टीचा कंटाळा येणार नाही, आळस येणार नाही. बघा तुम्ही करून बघा, खूप खूप चमत्कारिक उपाय आहे बघा मित्रांनो. आणि ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.